एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं घर, त्यांच्या घरासमोर कार्यकर्ते आणि पोलिसांची गर्दी झाली आहे। याचं कारण काय तर जलील यांना विचारण्यात आलं, त्यावर जलील म्हणाले, जेव्हा आंदोलन करू आम्ही मोठ्या ताकदीने करू ना, पण ठीक आहे, जसं त्यांचे चाहते आहे, आमचेही काहीतरी थोडे मोठे चाहते आहे आमचे, त्यांना कळालं असेल तर बहुतेक ते आले असेल। मात्र जलील यांच्या कार्यकर्त्यांसोबत इतरही कार्यकर्ते होते। या कार्यकर्त्यांनी जलील यांच्या घरावर शेण फेकण्याचा इशारा दिलाय। आता हे आंदोलक कोण आहेत तर मंत्री संजय शिरसाट यांचे कार्यकर्ते। त्याचं झालं असं की इम्तियाज जलील यांनी शिरसाटांवर घोटाळ्याचे आरोप केले होते। त्यानंतर आंदोलकांनी जलील यांच्या घराला घेराव घातलाय। आरोप नेमकं काय होतं हे सांगते, पण त्याआधी जलील काय म्हणाले पाहूयात। घरावर चिखलफेक करण्यासाठी काही कार्यकर्ते येणार आहेत? मला माहित नाही आता पोलिसांच्या बोलण्याप्रमाणे मला कळाले हे सगळं हे काय चाललेलं आहे। मी लोकांना हे रिक्वेस्ट करण्यासाठी आलेलं आहे की येऊ द्या, म्हणजे काय हे लोकशाही आहे, त्यांना काही विरोध करायचं असेल, जे काही करायचं असेल लोकशाही मार्गाने करा, माझं काहीही हे नाही आहे। पण हे चिक्कल फिक्कल आणणार आहे हे आम्ही सहन करणार नाही आहे। आम्ही हे सहन करणार नाही असा इशारा जलील यांनी देखील दिला। मात्र इम्तियाज जलील यांनी शहानिशा न करता संजय शिरसाट यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असल्याचं या आंदोलकांनी म्हटलंय। त्यानंतर वातावरण चिघळण्याच्या आधीच पोलिसांनी संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। सुनील रत्नापारखे यांच्यासह 4 ते 5 आंदोलन पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईबाबत कार्यकर्ते काय म्हणाले हे एकदा पहा। आमच्या समाजाच्या नेत्यावरती चिखलफेक तो करत आहे। चिखलफेक म्हणजे त्याच्यावरती आम्ही ते चिखलफेक शेण फेकणार आहोत, तो एक वैचारिक चिखलफेक आहे। त्याचं जातीचं समीकरण तो लावत आहे इम्तियाज जलील। जर इकडे बघा, आता मी न्यूज बघितली, घाबरलं कोण? पोलीस बंदोबस्त, त्याच्या पक्षाचे लोक का बोलवलं त्यांनी? आणि आता मी शेलगाव मध्ये आहे, यायच लागलो, बघू पोलिसांना आठवा, बघू कोणामध्ये किती दम आहे। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। संजय शिरसाटांनी शेंद्रा MIDC मध्ये 105 कोटी 89 लाखांचा घोटाळा केल्याचे आरोप केले होते। नेमकं काय म्हणाले होते जलील हे देखील एकदा पहा। आणि किती मोठी कंपनी आहे? 105 कोटी 105 crores 89 लाख रुपीस, म्हणजे सरासरी 106 कोटी रुपये, 106 करोड रुपीची कंपनी। आता हे कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्हाला स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन करावा लागतं, जे तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये दिलेले आहे। आणि ऍप्लिकेशन मध्ये म्हटलेले आहे की 26 कोटी 26 करोड 47 लाख रुपीस मी माझा स्वतःचा कॉन्ट्रीब्युशन करणार आहे। सेल्फ कॉन्ट्रीब्युशन माझ्या खिशातून मी 26 कोटी 47 लाख रुपीस देणार आहे आणि बँकेतून कर्ज घेणार आहे 79 करोड 42 लाख रुपीस आम्ही बँकेतून कर्ज घेणार आहे। माझा प्रश्न हे आहे की हे जे 26.5 कोटी रुपये तुम्ही सेल्फ करणार होते तर कुठून घेणार होते? कोण तुम्हाला पैसे देणार होते? जलील यांनी केलेल्या या आरोपांमुळे वातावरण पेटलंय। संजय शिरसाटांच्या कार्यकर्त्यांनी शेण फेकण्याचा इशारा दिला, मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे काहीसं वातावरण शांत झालं। यापुढे शिरसाटांचे कार्यकर्ते काय ऍक्शन घेतात हे पाहावं लागणार आहे।